राम राम. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तुम्ही दिलेल्या उत्तम प्रतिसादानंतर पुन्हा आज आपण कैरीची एक नवीन रेसिपी पाहणार आहोत. तर आजची स्पेशल रेसिपी आहे भरपूर कोथिंबीर आणि कढीपत्ताचा स्वाद असलेली हिरव्या वाटणातील मेथंबा. जनरली मेथंब्यामध्ये आपण लाल तिखट घालतो, पण आजच्या रेसिपीमध्ये अजिबात कमी मसाले घालून अप्रतिम चवीची मस्त एक नवीन रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा. त्यासाठी इथे मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे. कैरी मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून एक अर्धा तास पंख्याखाली ठेवली होती. तुम्ही कॉटनच्या नॅपकिनने पुसली तरी चालेल. गावरानी कैरी घेतली तरी चालेल. त्यानंतर आपल्याला सोलणीच्या मदतीने कैरीचे सालं काढून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण सोललेल्या कैरीच्या हव्या त्या आकाराच्या फोडी करून घेणार आहोत. तर तुम्ही लहान मोठी कशीही फोड केली तरी चालेल. अशातल्या मोठ्या फोडी केल्या तरी चालतील, पण मी आज अशा छोट्या फोडी करत आहे. तर कैरी आपल्याला हिरवी गारच घ्यायची आहे. पिकलेली किंवा मऊ पडलेली कैरी आपल्याला अजिबात घ्यायची नाही आहे. आणि कोयचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे, कारण की कोय काय कडसर असते, त्यामुळे मेथंबा आपला कडू होऊ शकतो. तर कैरीच्या फोडी करून झालेल्या आहे. आता आपण एक वाटण तयार करू. त्यासाठी इथे मी भरपूर धुवून बारीक चिरलेली काड्यांसकट कोथिंबीर घेतलेली आहे. आजचा आपला हा मेथंबा लाल रंगाचा नसून यामध्ये आपण हिरव्या वस्तूंचा वापर करणार आहोत, त्यामुळे हा हिरव्या वाटणातील मेथंबा असणार आहे. त्यानंतर भरपूर आपल्याला कढीपत्ते घ्यायचे. घरामध्ये प्रत्येकाची आवड निवड बघूनच पदार्थ घालावे. आपण लाल तिखट नाही घालणार, त्यामुळे यामध्ये मी घालत आहे हिरव्या मिरच्या. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. पाणी न घालता मिक्सरमधून फिरवून घेऊ. तर हे पहा, अशा प्रकारे मी हे किंचित जाडसर फिरवून घेतलं आहे. तर मेथंबा करण्यासाठी गॅसवर मी कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये घालूया तेल. तर साधारण इथे पाऊण ते 1 चमचा मी इथे तेल घेतलेलं आहे. तेल छान तापलं आहे. त्यामध्ये घालूया मोहरी. मोहरी तडतडली आहे. गॅस मी बंद करत आहे. मोहरी संपूर्ण तडतडल्यानंतरच यामध्ये आपल्याला घालायचा आहे मेथीदाणा. तर साधारण इथे मी अर्धा चमचा मेथीदाणा घेतलेला आहे आणि थोडंसं आपल्याला अर्धा चमचाच्या लगभगच छोटा अर्धा चमचा भरूनच यामध्ये आपल्याला बडीशेप घ्यायची आहे. ती आपण अशा प्रकारे हाताने चुरून घेऊ, म्हणजे खूप छान टेस्ट येतो. यामध्ये घालू. त्यानंतर थोडासा हिंग आणि अगदी चिमूटभर यामध्ये आपल्याला घालावयाची आहे हळद, कारण की बिना हळदीचा स्वयंपाक करू नये अशी माझी आई म्हणायची. त्यानंतर हे वाटण आपण जे फिरवून ठेवलेलं आहे हे यामध्ये घालू आणि व्यवस्थित परतून घेऊ. गॅस मी ऑन करत आहे. वाटण छान परतून झालेलं आहे. आपल्याला खूप नाही परतायचं आहे, नाही तर याचा रंग बदलू शकतो. आता इथे आपण जे ह्या कैरीच्या फोडी करून ठेवल्या होत्या त्या यामध्ये घालू आणि व्यवस्थित वाटणासोबत मिक्स करून घेऊ. फोडी व्यवस्थित वाटणामध्ये मिक्स केल्यानंतर यामध्ये कैरी शिजेल इतपत यामध्ये आपल्याला घालावयाचं आहे पाणी. वाह, काय मस्त सुरेख रंग आलेला आहे. मीडियम फ्लेमवरती आपण किंचित कैरी शिजवून घेऊ. गॅसची फ्लेम मीडियम आणि झाकण ठेवून आपण किंचित कैऱ्या शिजवून घेऊ. साधारण एक 5-1 मिनटं झालेले आहे आणि फोडी पाहू आपण. तर बऱ्यापैकी फोडी शिजलेल्या आहे. यापेक्षा आपल्याला जास्त फोडी शिजवायच्या नाही आहे. आता यामध्ये आपल्याला घालावयाचा आहे गूळ. तर इथे मी साधारण पाऊण छोटी वाटी भरून गूळ घेतलेला आहे, तो यामध्ये घालू. गूळ मी सुरीने बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही यामध्ये साखर घातली तरी चालेल. साखर घातल्यामुळे काय फक्त याचा रंग खूप सुंदर येतो, पण गूळ काय आरोग्यासाठी खूप छान असतो, त्यामुळे यामध्ये मी गूळ घालत आहे. व्यवस्थित गूळ आपण यामध्ये मिक्स करून घेऊ. आता यामध्ये आपण घालूया चवीपुरतं मीठ आणि गूळ पूर्ण विरघळेपर्यंत व्यवस्थित शिजवून घेऊ. तर साधारण 3 ते 4 मिनटं आपण झाकण न ठेवता हे शिजवून घेऊ. तुम्हाला जर मेथंबा घट्ट हवा असणार तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी घालावे, किंवा असा रसरशीत मेथंबा हवा असणार तर पाणी जास्त घालावे. माझ्याकडे असा रसरशीतच आवडतो, त्यामुळे मी पाणी थोडंसं जास्त घातलेलं आहे. तर साधारण एक 3 ते 4 मिनटं मी हा मेथंबा छान शिजवून घेतलेला आहे आणि फोडी पण बऱ्यापैकी शिजलेल्या आहे. फोडी आपण चेक करून गरम आहे, हे बघा मस्त शिजले आहे. इथे वेगळ्याच पद्धतीचा वेगळ्याच चवीचा
हिरव्या वाटणातील आपला मस्त रसरशीत उन्हाळ्यासाठी स्पेशल एक वेगळीच डिश बनून तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील.